आले, वैकुंठाहून पृथ्वी तलावर आले आणि हा जो प्रसंग आहे तो आपण आज पाहणार आहोत. भल्या पहाटे उठून काकडा भजन आणि तुकाराम महाराजांच्या दिवसाला सुरुवात व्हायची. तुकाराम महाराजांच्या दिवसाला सुरुवात व्हायची त्यावेळी पांडुरंगाचं नामस्मरण करत करत विठ्ठलाची पूजा झाली. तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडणार तेवढ्यात त्यांच्या पत्नीनं म्हणजे आवलीनं हाक मारली, काही काळजी आहे का संसाराची, पोरीची? तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. त्यावेळी महाराज शांतपणे म्हणाले, आवले. बघा आपल्या पत्नीला प्रेमानं लाडानं आवले म्हणायचे. आवले, अगं योग्य वेळ आल्याच्या नंतर सर्व काही नीट होत असतं, फक्त योग्य वेळ येऊ द्यावी लागते. त्यावेळी जिजाबाईंची ही नेहमीची कटकट ऐकून महाराज एके दिवशी देहूपासून जवळच असणारा गाव एलवडी या गावामध्ये आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी गेले. आता तुकाराम महाराजांचे प्रमुख टाळकरी 14 त्यातील गाडे आडनाव त्या टाळकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी आपल्या घरी आलेलं पाहून त्या गाडेकर परिवाराला खूप आनंद झाला. अहो, आपलं जीवन परिपूर्ण झालं. संत कुळातील मुलगी आपल्या घरी येणार म्हटल्यावर त्या गाडेकर परिवाराला खूप आनंद झाला. त्या टाळकऱ्याच्या मुलाचं नाव होतं मालोजी बुवा गाडे. मालोजी बुवा गाडे आणि भागीरथीचा विवाह त्या ठिकाणी लावून दिलेला आहे. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासूर नदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता भूयात् सदा मंगलम. त्या ठिकाणी मालोजी बुवा आणि भागीरथीचा विवाह त्या ठिकाणी झालेला आहे आणि भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. त्यावेळी महाराज तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, नांदा सुखाने नांदा, परंतु विसरू नकोस तू तुकाराम महाराजांची मुलगी आहेस. त्यावेळी ती भागीरथी नांदायला गेली आणि महाराजांचं जीवन पुन्हा इकडे चालू झालं. पुन्हा कीर्तन, पुन्हा नामस्मरण चालू झालं. देहूपासून एलवडी हे गाव जवळच होतं, परंतु येणं जाणं नव्हतं. त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर देहूतील एक माळीनबाई भाजी विकण्यासाठी एलवडीला जायची आणि तुकाराम महाराजांचं जे रात्री देहूमध्ये जे झालेलं कीर्तन असायचं ते भागीरथीला जाऊन सांगायची आणि भागीरथीला तिच्या तोंडातून तिच्या बापाची खुशाली कळायची. अहो, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. परंतु तो अखेर दिवस आला वैकुंठाला जाण्याचा. सगळ्यांचा निरोप घेतलाय. कीर्तन झालेलं आहे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं आणि तुकाराम महाराज निघाले. आपल्या मुलीला सांगावं तर तिला माझं जाणं सहन होणार नाही. त्यावेळी महाराजांनी तिथेच वैकुंठ गमन केलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामाजी, राहिल्याच्या कीर्ती जगामाजी. गेले ईश्वर विभूती, गेले ईश्वर विभूती, राहिल्या जगाजे, राहिल्या कीर्ती जगाजे. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहू हे देहू गावचं रत्न गेलं. देहू हे गाव शोकसागरात बुडून गेलं. गावकरी शांत बसलेलं, कुणाचंच कशातच लक्ष लागत नव्हतं.
परंतु